नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे चिपळूण येथील परशुराम मंदिरामध्ये। हे मंदिर चिपळूण रेल्वे स्टेशनपासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर आणि परशुराम घाटातून साधारण 2 किलोमीटर आतमध्ये आहे, म्हणजे हायवेपासून 2 किलोमीटर आतमध्ये। मंदिरासंदर्भात सांगण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हाला ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या कार्याची ओळख करून देणार आहे। त्यांनीच हा गाव वसवलेला आहे साधारण 300 वर्षापूर्वी, परंतु त्यांच्या कार्याची महती एवढीच नाही आहे, ती थोडक्यात इथे लिहिलेली आहे की आजच्या काळात धर्मकार्य करणाऱ्या सगळ्याच व्यक्तींना माहिती पाहिजे, म्हणून विस्ताराने सांगतो। 300 वर्षापूर्वी श्री क्षेत्र परशुराम येथे तपश्चर्येसाठी आलेले परमहंस श्री ब्रह्मेंद्र स्वामी अर्थात विष्णू महादेव कुलकर्णी, दहीगाव राजुरी, जिल्हा बीड यांनी परशुराम गाव वसविला। भगवान परशुराम या महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी राहतात असा दृष्टांत झाल्यामुळे ते येथे आले। श्री ब्रह्मेंद्र स्वामींनी भव्य मंदिर बांधले। जंजिराच्या नवाबाने ते पाडले, तेव्हा इसवी सन 1710 साली पुन्हा मंदिर व परिसरातील सर्व मंदिरांची उभारणी केली। 2 मैलावरून सवत्सडा येथून पाटाने पाणी आणले। घराखालून त्यांनी पाट बांधले। सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे ते गुरु होते। हिंदवी स्वराज्याच्या लढ्यासाठी स्वामींनी छत्रपतींना खूप द्रव्य दिले। सध्याच्या मंदिर परिसर स्वामींनी इसवी सन 1710 मध्ये उभारला। छत्रपतींच्या आग्रहामुळे व वार्धक्यामुळे स्वामी साताऱ्याला धावडशी येथे गेले। त्यांनी श्री क्षेत्र परशुरामप्रमाणेच मंदिर परिसर उभा केला व समाधी घेतली। ब्रह्मेंद्र स्वामींवर 3 अभ्यासकांनी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली। त्यांची सर्व पत्रे व अन्य माहिती अनेक पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे। ब्रह्मेंद्र स्वामींनी सरदार शिंदेंना स्वराज्याच्या लढ्यासाठी शस्त्र खरेदीला द्रव्य दिले। सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार त्यांनी उभे केले। देशातील पहिली सहकारी संस्था काढली व चालविली। दुष्काळी भागात थेट सोलापूर उस्मानाबादपर्यंत, म्हणजे आताचं धाराशिव, तलावाची खोदाई करून रोजगार हमी योजना राबविली। मोठ्या प्रमाणात वनीकरण केले। कुंभार्ली व कात्रजचा घाट बांधला। पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची नेमणूक छत्रपती शाहू महाराजांनी स्वामींच्या सूचनेनुसारच केली। योगविद्या प्राप्त झालेले स्वामी परशुरामांचे परमभक्त होते। या मंदिर परिसराच्या फेर उभारणीला 300 वर्षे पूर्ण झाली आहेत। स्वामींनीच बांधलेल्या धर्मशाळेचा एक भाग स्वामींचे स्मृती केंद्र म्हणून सुंदर सजवून तेथे स्वामींचा पुतळा ठेवून त्यांचे स्मारक करण्यात आले आहे। स्वामींच्या ऐतिहासिक कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविकांनी भरघोस सहाय्य करावे अशी विनंती आहे। 300 वर्षापूर्वी स्वामींनी भगवान परशुरामांची ही भूमी तीर्थक्षेत्र म्हणून उभारली, त्याची जगभर प्रसिद्धी झाली, याबद्दल सर्वांनीच कृतज्ञता प्रकट करूया। विश्वस्त समिती। तर मित्रांनो, ज्या संत महात्म्यांना व्हिजन असते ते अशा पद्धतीचं आध्यात्मिकच नव्हे तर संपूर्ण समाजाचं कल्याण व्हावं अशा पद्धतीचं कार्य उभं करतात, त्याची ही झलक होती। परशुराम मंदिराचा हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि मंदिर व्यवस्थापनातर्फे धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे काटेकोरपणे राबवले जातात। त्यापैकीच अग्निहोत्राचा उपक्रम आणि त्याचा प्रसाराचं कार्य इथून मोठ्या प्रमाणामध्ये होतं। इथे एक यज्ञवेदी आहे, विष्णुयाग ते केला जातो। मंदिरामध्ये आतून दर्शन घडवणं तुम्हाला शक्य नाही, त्यासाठी विश्वस्तांची परवानगी घ्यावी लागेल। परंतु बाहेरचा हा जो परिसर आहे, जागा खूप कमी आहे, कारण हा महेंद्रगिरी पर्वत आहे। परंतु या जागेमध्ये सुद्धा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न या
विश्वस्तांनी केलेलं आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे ग्रहबाग आणि नक्षत्रबाग. यामध्ये प्रत्येक ग्रहाचे जे वृक्ष आहेत किंवा वनस्पती आहेत ते इथे दाखवलेले आहेत. राहू ग्रहाची दुर्वा, केतू ग्रहाचं दर्भ, मंगळ ग्रहाचा खैर, चंद्राचा पळस, बुध ग्रहाचा आघाडा, गुरुग्रहाचा पिंपळ आणि शुक्र ग्रहाचा उंबर. त्याचप्रमाणे पुढे नक्षत्र बाग आहे. प्रत्येक नक्षत्राचे वृक्ष इथे लावलेले आहेत. खूप कमी जागेमध्ये व्यवस्थित लागवड केलेली आहे. याच्यासाठी स्वतंत्र एक व्हिडिओ करावा लागेल, परंतु इथे मोठा बोर्ड लावलेला आहे नक्षत्र बाग म्हणून, आणि प्रत्येक ग्रहाची, प्रत्येक नक्षत्राचा कुठला वृक्ष ते इथे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एक छोटीशी गोशाळा आहे इथे. अशा पद्धतीचे खूप चांगले उपक्रम इथे चालू आहेत. परंतु या मंदिरात येण्यामागचं मुख्य कारण काय तुमचं असलं पाहिजे किंवा उद्देश काय असला पाहिजे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. भगवान परशुराम हे रामाच्या अगोदरचे विष्णूचे अवतार आहेत आणि रामाने जे शिवधनुष्य तोडलं होतं जनक राजाकडे, ते परशुरामाने जनक राजाला दिलेलं होतं. ते पाहण्यासाठी स्वतः परशुराम आले की आपलं दिलेलं धनुष्य कोणी तोडलं, आणि त्यांनी रामाला आपल्याकडचं वैष्णव धनुष्य जे होतं ते सुद्धा दिलं आणि आपल्या कार्याची जणू काही समाप्ती केली. म्हणजे आपली जी काही धर्मकार्याची जबाबदारी होती ती त्यांनी रामाकडे हँडओव्हर केली. त्यानंतर अवतार समाप्तीच्या वेळी ते गिरनार पर्वतावर गेले. गिरनार पर्वतावर दत्तगुरू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही महेंद्रगिरी पर्वतावर जाऊन अवतार समाप्ती करावी. त्याप्रमाणे ते इथे आले आणि इथे त्यांचं आता चिरंतर अस्तित्व आहे. कोकणातल्या मंडळींनी परशुराम मंदिरात दर्शनासाठी का आलं पाहिजे या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो. भगवान परशुराम हे विष्णूचे अवतार आहेतच, परंतु त्यांनी दुष्टांचा संहार केला. म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृत्याम या उद्देशानेच अवतार जन्म घेतात. आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ज्या अनेक प्रकारच्या अनिष्ट शक्तींच्या संकटांना किंवा समस्यांना सामोरं जावं लागतं, त्या समस्या विज्ञानाच्या माध्यमातून सुटत नाहीत किंवा प्रशासन आणि राजकारणी लोकांच्या या समस्या कधी सोडवू शकत नाहीत. तर या शक्तींपासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपल्याला काही देवता, जशी बगलामुखी देवी आहे, मारुती आहे, राम आहे, तशाच पद्धतीने भगवान परशुरामसुद्धा आहे. अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून आपलं रक्षण करण्यासाठी तुम्ही परशुरामाचं दर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी त्रास आहेत त्या मंडळींनी अगदी महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा परशुरामाचं दर्शन घ्यावं. श्री परशुरामाय नमः हा नामजप जेवढा शक्य होईल तेवढा करावा, नियमित करावा. आणि इथे जो परशुरामाच्या मूर्तीचा फोटो आहे, म्हणजे परशुरामाची मूर्ती ठेवलेली आहे, त्याचा एक फोटो घेऊन जाऊन आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी ठेवावा. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडळींसाठी परशुरामाचं मंदिर हे तर संजीवनीप्रमाणे आहे, परंतु त्याचं महत्त्व नेमकं कोण सांगत नसल्यामुळे किंवा जेवढी त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे तेवढी होत नसल्यामुळे खूप कमी लोकांची वर्दळ इथे असते. परंतु मी तुम्हाला निश्चित सांगतो
की जर तुम्ही परशुरामाच्या दर्शनाला नियमित आलात तर तुमच्या जीवनामध्ये काही अनिष्ट शक्तींमुळे असणारे त्रास आहेत ते नक्की कमी होतील. ज्यांना कर्णीबाधेचा त्रास आहे त्यानेसुद्धा या गोष्टीची अनुभूती घ्यावी. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये तुमचा नंबर, व्हॉट्सअप नंबर द्या. मी तुम्हाला अधिक डिटेल माहिती सांगतो. व्हिडिओ खूप मोठा करणं हे शक्य नाही आणि शिवाय त्यासाठी विश्वस्तांची परवानगीसुद्धा मी काही घेतलेली नाही. त्यामुळे तूर्तास थांबतो. धन्यवाद मंडळी.